जय जय राम हरे राम राम जय जय राम हरे जय जय जय. विषय विस्तार न करता माझ्या अभंगाच्या चिंतनावर येतो, कारण घड्याळामध्ये 8ला 10 राहिलेले, 9ला मला कीर्तन थांबवायचं. 1 तास 10 मिनिटं असा 70 मिनिटांचा कालावधी आहे. आणि त्या मिनिटांमध्ये 70 मिनिटांमध्ये माऊलींच्या 4 चरणांवर मला चिंतन करायचं आहे, ज्याच्यासाठी मी इथपर्यंत आलेलो आहे. आणि तुम्ही मंडळी सुद्धा 27 गावांमधून इथं एकत्रित झालेला आहे. वस्तुतः सप्ताहाच्या माध्यमातून मला असं वाटतं की सगळ्या वेळा वाढत आहेत, पण कीर्तनाची वेळ वाढत नाही. कारण आता सुंदर अशी साऊंड सिस्टीम आलेली आहे. खूप चांगल्या प्रकारचे अथक परिश्रम आणि तपश्चर्या करून तयार होणारे गायक वादक मंडळी आहेत. यांच्याही कलेला कुठेतरी त्या भगवंताच्या चरणी समर्पित करण्यासाठी पुरेसा वेळ मिळायला पाहिजे. असं वाटतं इथून पुढच्या वर्षी तुम्ही कीर्तनाची वेळ 3 तासांची ठेवा, म्हणजे अजून चांगलं वाटेल, समाजालाही आनंद होईल. कारण एवढ्या चांगल्या कार्यक्रमामध्ये एवढं सुंदर असा भजनानंद चालत असताना मध्ये मी त्याच्यामध्ये व्यत्यय निर्माण करणं मलाच योग्य वाटलं नाही. पण माझाही थोडा स्वार्थ मी साधायला पाहिजे, या उद्देशाने मी म्हटलं की चला आता थोडंसं आपण आवर्त घ्यायला सांगावं. असो, आज या परमपवित्र क्षेत्री या चालत असलेल्या 23व्या नामसंकीर्तन सोहळ्यामध्ये आजची ही भगवंताची आणि उपस्थित असलेल्या सर्व भाविक भक्तांची सेवा करण्याकरता घेतलेला अभंग जो घेतलेला आहे तो महावैष्णव श्री ज्ञानेश्वर महाराज यांचा 4 चरणांचा अभंग आहे. आणि या अभंगाच्या माध्यमातून ज्ञानेश्वर महाराज ज्यांच्या कृपेशिवाय, आशीर्वादाशिवाय, छत्रछायेशिवाय परमार्थाची वाटचाल कोणताही साधक सुरू सुद्धा करू शकत नाही, अशा सत्पुरुषांचं, साधू संतांचं चरित्र, त्यांचं स्वरूप आणि त्यांची ओळख पटवून देणारी प्रमाण, या सर्व गोष्टींचा विचार करणारा अभंग आहे. विठाला अभंग एकूण 4 चरणांचा आहे. या 4 चरणांच्या माध्यमातून ज्ञानेश्वर महाराजांना आपल्याला काय सांगायचं याचा जो काही मतितार्थ आहे, भावार्थ, गुणार्थ आहे, तो पाहण्या अगोदर सामान्यतः अभंगाच्या माध्यमातून ज्ञानेश्वर महाराजांना कोणता पारमार्थिक उपदेश आपल्याला द्यायचा आहे हे थोडक्यात जाणून घेऊया. म्हणजे ठळक बातम्या विस्ताराने मी पुढे सांगणार आहे, पण सामान्यतः वेळेअभावी जर पुढची काही चरणं राहिली तर अगोदरच ठळक बातम्यांमधून तुम्हाला पुरेशी माहिती मिळावी, म्हणून पूर्वी ठळक बातम्या मी सांगत असतो. अभंगाचं पहिलं चरण, अशी एक पार्श्वभूमी समजून घ्या. कुठेतरी परमार्थाची वाटचाल करण्यास इच्छुक असणारी पारमार्थिक मंडळी, तुमच्यासारखी मंडळी ज्ञानेश्वर महाराजांपर्यंत पोहोचलेली आणि त्यांना एकंदरीत श्रवणातून अशा प्रकारच्या कीर्तन महोत्सवाच्या माध्यमातून एक कळा गेला आहे की परमार्थाची वाटचाल सुखरूपपणे पार पाडायची असेल, आपल्या लक्ष्यापर्यंत जर पोहोचायचं असेल तर आपल्याला छत्रछाया अपेक्षित आहे. आपण कोणाच्या तरी आशीर्वादाने, कोणाच्या तरी कृपेनेच परमार्थाची सर्वोच्च अवस्था प्राप्त करू शकतो. आणि ते कोण आहेत? मग त्या कीर्तन महोत्सवाच्या माध्यमातून त्या जिज्ञासू भक्तांना कळालं की परमार्थ करायचा असेल तर परमार्थ हा कोणाच्या बोटाला धरून करायला पाहिजे? संतांच्या बोटाला धरून करायला. संतांशिवाय भगवंताची प्राप्ती होऊ शकत नाही. आणि म्हणून या संतांना आपण कसं ओळखायचं, त्यांच्यापर्यंत कसं पोहोचायचं, या सगळ्या गोष्टींचं ज्ञान व्हायला पाहिजे. या उद्देशाने ही सगळी काही जिज्ञासू मंडळी माझ्या माऊलींपर्यंत पोहोचलेली आहेत आणि माऊलींना प्रश्न करतायत की माऊली, आम्हाला कुठेतरी परमार्थाची वाटचाल करण्याची इच्छा अंतःकरणात निर्माण झालेली आहे, पण आता केवळ इच्छा निर्माण होऊन फायदा नाही, त्याच्यानुसार आमच्याकडून कृती सुद्धा घडणं गरजेचं आहे. आणि ही कृती व्यवस्थित घडवून घ्यायची असेल तर आम्हाला अनुग्रह अपेक्षित आहे, आम्हाला कृपा अपेक्षित आहे संतांची. आणि म्हणून संतांना शरण जाऊ इच्छितो आम्ही. तर माऊली, तुम्ही सांगा या प्रपंचामध्ये संतांना आम्ही ओळखायचं कसं? कारण आम्हाला कळायला पाहिजे, बरोबर की नाही? आता संत हे काय कपाळावर लिहून फिरत नाही मी संत आहे, बरोबर की नाही? संत अत्यंत सामान्य अवस्थेत असतात, आपल्यासारखेच असतात, पण असामान्य असतात. शरीरतः, व्यवहारतः ही मंडळी आपल्यासारखी असतात, पण वस्तुतः त्यांचं असामान्य कर्तृत्व असतं. आणि म्हणून संतांचं खरं स्वरूप कळण्यासाठी खूण ते जाणती जे तैसे असती. संतांच्या खुणा कोणाला कळतात? जो संत आहे त्यालाच कळतात, बाकीच्यांना कळणार नाही. आणि म्हणून माऊलींच्या समोर ही जिज्ञासू मंडळी उपस्थित आहेत आणि माऊलींना विचारतात की माऊली, आम्हाला साधू संतांची ओळख करून द्या.
मग आता उपस्थित झालेल्या जिज्ञासू मंडळींनी संतांची ओळख ज्यावेळेस करून मागितली, माऊलींना आनंद झाला आणि मग माऊली संतांची ओळख आपल्या या अभंगाच्या माध्यमातून सांगतात. त्यामध्ये पहिलं चरण माऊली असं म्हणतात, ब्रह्मज्ञानी पुरुष तोची ओळखावा, नयनांजनी पहावा ब्रह्म ठसा. अहो मंडळी, तुम्हाला ज्ञानी पुरुष ओळखायचा आहे का? तर ऐका, ब्रह्मज्ञानी पुरुष तोच या प्रपंचामध्ये ब्रह्मज्ञानी पुरुष आहे. कोण हो महाराज? नयनांजनी पहावा ब्रह्म ठसा. ज्याच्या नयनामध्ये, ज्याच्या डोळ्यांमध्ये साम्य दिसतं, ज्याच्या डोळ्यांमध्ये वैविध्य जाणवत नाही, ज्याच्या डोळ्यामध्ये भेदभाव दिसत नाही, ज्याची दृष्टी ही समदृष्टी आहे, तोच खऱ्या अर्थाने या प्रपंचामध्ये ब्रह्मज्ञानी म्हणून ओळखा. कळालं? नाही कळालं? त्याचंच विश्लेषण दुसऱ्या चरणात करतात. ब्रह्म ठसा उमटणे म्हणजे काय हो महाराज? एखाद्याने विचारलं, महाराज तुम्ही सांगितलं नयनांजली पहावा ब्रह्म ठसा. अहो नयनांजनी ब्रह्म ठसा पाहणे, ते ठसे विषय आम्हाला नाही कळत, अजून थोडं सोपं करून सांगा. मग माऊली दुसऱ्या चरणामध्ये म्हणतात, देखतसे देही द्वैत भेदातीत तोची धन्य संत माझे म्हणी. अहो ज्यांच्या दृष्टीमध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव नाही, विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे कवी हस्तिनी शुनी जैव स्वपाकेच पंडिता हा समदर्शी आहे. कोणत्याही प्रकारचा भेदभाव जे बाळगत नाही, कोणत्याही शरीराकडे पाहताना कोणत्याही प्रकारचा भाव त्यांच्या अंतःकरणात निर्माण होत नाही, जे सर्वांना समदृष्टीने पाहतात, समभावाने पाहतात, समविचाराने पाहतात, तेच खऱ्या अर्थाने संत आहे. तोची धन्य संत माझे म्हणे. आता हे एक वर्णन केलं, पण हे वर्णन थोडंसं शास्त्रीय आहे. नयनांजनी ब्रह्मठसा पाहणे, द्वैतभेदातीत अवस्था वगैरे. मग काही ज्ञानी मंडळी होती, वेदांत शिकलेली मंडळी होती, त्यांना मात्र कळालं. पण काही भाविक भक्त मंडळी होती, ते म्हटले महाराज आम्हाला हे ठसे विषय कळत नाही, द्वैताभेद अवस्था वगैरे समजत नाही, आम्हाला कळलं असं काहीतरी महाराजांचं लक्षण सांगा, आम्हाला समजेल असं संतांचं लक्षण सांगा, आम्हालाही संतांना भेटायचंय. मग माऊली त्यांच्यासाठी तिसऱ्या चरणामध्ये भक्तांसाठी उपदेश करतात, ज्यांचे चरणोदकी जान्हवी पवित्र. ज्यांचे चरणोदकी जान्हवी पवित्र. अहो जगाला पवित्र करण्याचं कार्य जान्हवी गंगा गोदावरी करते, पण या नद्यांनाही पावित्र्य निर्माण करणारे जे चरण आहेत ना, ते संत चरण आहेत. ज्यांचे चरणोदकी जान्हवी पवित्र, तेच खऱ्या अर्थाने संत आहेत. मग आता वेदांती झाले, ज्ञानी झाले, भक्तही झाले, काही योगी मंडळी होती. योगी मंडळी म्हणाली, महाराज आम्हाला सुद्धा आमच्या जीवनाचं कल्याण करायचंय, मग आम्हाला कळेल असं लक्षण सांगा ना संतांचं. मग महाराजांनी त्याच तिसऱ्या चरणाच्या उत्तरार्धामध्ये सांगितलं, सहस्त्र दळावर लक्ष द्यायचे. सुषुम्ना नाडीमध्ये असणारी जी काही मूलाधारापासून आज्ञाचक्रापर्यंत षटचक्र आहे, त्या षटचक्रांचं भेदन करून जो सहस्त्रार चक्रापर्यंत पोहोचलेला आहे ना, तोच खरा संत आहे. आणि अशा या 3 चरणांच्या माध्यमातून संतांचं संपूर्ण चरित्र, त्यांना ओळखण्यासाठी अपेक्षित असणाऱ्या खुणा ज्ञानेश्वर महाराजांनी समाजासमोर उपस्थापित केल्या. आता काही मंडळी जी होती त्यांनी ऐकलं, ज्ञानाचं लक्षण ऐकलं, भक्ताच्या द्वारे लक्षण ऐकलं, योग्यांच्या द्वारे लक्षण ऐकलं, सगळी लक्षणं ऐकली, संतांचं चरित्र स्वरूप सर्व काही समजलं. मग काही मंडळी उठता उठता म्हणाली, महाराज ठीक आहे, धन्यवाद, तुम्ही आम्हाला संतांचं लक्षण सांगितलं, आता या लक्षणांच्या आधारे आम्ही खऱ्या संतांचा शोध घेतो आणि त्यांना शरण जातो, त्यांच्याकडून तो मार्ग घेतो. पण आता त्यांना काय करायचं? तुम्ही सांगितलेल्या लक्षणांनी युक्त संत महंत जर आम्हाला भेटले सुदैवाने, मग अशा त्या भेटलेल्या संतांजवळ आम्ही पोचल्यानंतर आम्ही काय करायचं? असू द्या आमचं सोडा महाराज. माऊलींनाच विचारतायत ती मंडळी, माऊली तुम्ही सांगा, जर ब्रह्मज्ञानी पुरुष धन्य संत सहस्रादळापर्यंत प्रवास केलेला आणि ज्यांच्या चरणोदकी जान्हवी सुद्धा स्वतःला पवित्र समजते, अशा प्रकारची विभूती माऊली तुमच्या समोर आली, तर तुम्ही काय करणार ते सांगा. ज्ञानेश्वर महाराज मग शेवटच्या चरणामध्ये सांगतात, ज्ञानदेव म्हणे ऐशा योगी याला देखता तयाला नमन माझे विठाला.
चार चरणांच्या माध्यमातून ज्ञानेश्वर महाराज कशा प्रकारे संतांचं चरित्र आपल्या समोर उपस्थापित करतात हे आपण थोडक्यात पाहिलं. आता आपण अभंगाच्या चिंतनावर बोलूया. या अभंगाची चार चरणं पाहत असताना बघा, संतांचं चरित्र, संतांचं स्वरूप आणि संतांची लक्षणं ज्ञानेश्वर महाराजांना विचारली. पण बघा माऊली लक्षणं सांगत असताना या चार चरणांचं लेखन ज्यावेळेस माऊली करतात, प्रत्येक वेळी वेगवेगळ्या नावाचा उल्लेख करतायत. पहिल्या चरणामध्ये माऊली म्हणतात ब्रह्मज्ञानी पुरुष, दुसऱ्या चरणामध्ये धन्य संत, तिसऱ्या चरणामध्ये ज्यांचे चरणोदकी जानवी म्हणून चौथ्या चरणामध्ये ज्ञानदेव म्हणे ऐशा योगी आला. एका ठिकाणी योगी म्हणून वर्णन केलंय, एका ठिकाणी ज्ञानी म्हणून वर्णन केलेलं आहे, एका ठिकाणी संत म्हणून वर्णन केलेलं आहे. का बरं? महाराज आम्ही तुम्हाला संतांबद्दल विचारतोय, तुम्ही ब्रह्मज्ञानाचं सांगताय, तुम्ही योग्याचं सांगताय आणि संतांचंही सांगताय, का बरं असं वेगळं वेगळं? त्याच्यातून माऊलींना मोठा संदेश आहे. काय संदेश द्यायचा? संत दिसायला आपल्यासारखे सामान्य असतात, राहायला आपल्यासारखंच सामान्य, आपल्यापेक्षाही अधिक सामान्य जीवन ती जगत असतात, पण त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा कमीपणा नसतो. बघा माऊलींना या तीन वेगवेगळ्या नावांचा उल्लेख करून आपल्यापर्यंत कोणता विषय पोहोचवायचा आहे का? ब्रह्मज्ञानी म्हणून उल्लेख करतात, संत म्हणून उल्लेख करतात आणि योगी म्हणून उल्लेख करतात. याचं काय कारण आहे पहा. याचा अर्थ एवढाच आहे, प्रपंचातला प्रत्येक संत हा ब्रह्मज्ञानी असतो, प्रपंचातला प्रत्येक संत हा योगी असतो. मजा नाही ह्यात काय? लोक कान टवकारून बसले, महाराज काहीतरी स्पेशल सांगते, सिंपल वाक्य वाटते बरोबर. आता थोडं अजून बदलून सांगतो. प्रत्येक ज्ञानी संत नसतो, पण प्रत्येक संत मात्र ज्ञानी असतो. कळालं का? प्रत्येक योगी संत असेलच असं नाही, प्रत्येक योगी संत असेल असं नाही, पण प्रत्येक संत हा योगी मात्र नक्कीच असतो. उदाहरण पाहिलं, योगियांचे राजे बसले आणि यांच्याकडे जे आले 1400 वर्षांचे, ते कोण होते? यांना भेटण्या अगोदर ते योगी होते, संत होते का? संत नव्हते. म्हणून योगी संत असेलच असं नाही, पण संत मात्र योगी असू शकतात, असतात. मग माऊलींना या अभंगाच्या माध्यमातून हाच मुद्दा मांडायचा आहे. काय मांडायचं आहे? अहो ज्या संतांना तुम्ही पाहताय ना, हे संत म्हणजे केवळ संत म्हणून पाहू नका, हेच ब्रह्मज्ञानी आहे आणि हेच योगी आहे. विठ्ठला आणि या संतांशिवाय कोणत्याही प्रकारचा परमार्थ आपला यशस्वी होऊ शकत नाही. संत संगती
संतांच्या साहित्यातून पहा, वेदशास्त्र पुराण इतिहासादिकांच्या साहित्यातून पहा, आपल्याला एक कळतं की मानवी जीवनाचा उत्कर्ष जर साधायचा असेल तर त्याच्या जीवनामध्ये संत कृपा अत्यंत गरजेची आहे. संतांची कृपा जर एखाद्या जीवावर नसेल तर परमार्थ सोडावो त्याचा प्रपंचही व्यवस्थित होऊ शकणार नाही. आणि म्हणून प्रपंच आणि परमार्थ, अभ्युदय आणि निश्रेयस अशा दोनही प्रकारच्या फलप्राप्तीसाठी जीवनामध्ये संतांची भेट, संतांची कृपा मनुष्यावर असणं गरजेचं आहे. म्हणूनच आपली शास्त्र पहा, सुंदर असं वर्णन शास्त्रामध्ये केलेलं आहे. उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरांनी बोधत असा एक मंत्र आपल्या वेदांमध्ये सांगितलेला आहे. याचा अर्थ काय? उठा, जागे व्हा आणि आपल्या लक्ष्यापर्यंत पोहोचा. पण हे लक्ष्यापर्यंत जे पोहोचणं आहे हा स्वतःला नाही सांगितलं प्रवास करायला. प्राप्य वरांनी बोधत असा शब्द वापरलेला आहे. काय शब्द वापरलेला आहे? आपण ज्यावेळेस त्याचं इंग्लिश करतो त्यावेळेस त्याचा अर्थ कळला जातो ऍक्च्युली. उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरांनी बोधत असा मंत्र आहे. आणि इंग्लिश अनुवाद मी त्याचे पाहिलेले आहेत. काय सांगितलेले त्याच्यात? स्टॉप नॉट टिल द गोल इज रिच. थांबू नका जोपर्यंत तुम्ही लक्ष्यापर्यंत पोहोचू शकत नाही. पण तसा अर्थ नाहीये. याचा सरळ असा अर्थ आहे, उठा, जागे व्हा आणि लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी जे बळ, जी पात्रता आहे ती पात्रता प्राप्त करण्यासाठी प्राप्य वरांनी बोधत श्रेष्ठ आचार्यांना शरण जा. का हो आचार्यांना शरण जायचं? का म्हणून माझ्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी मी आचार्यांचं मार्गदर्शन घ्यायचं? मग त्याला पुढचा मंत्राचा उत्तरार्ध आहे, तो सांगतो, क्षुरस्य धारा निशिता दुरत्यया दुर्गम पथस्तत् कवयो वदन्ति. काय सांगितलंय? क्षुरस्य धारा. क्षुरस्य धारा याचा अर्थ कळाला का तुम्हाला? क्षुर म्हणजे तलवार, खड्ग किंवा सुरा. त्याची पाठ किती तीक्ष्ण असते. क्षुरस्य धारा, ज्याप्रमाणे तलवारीची पात तीक्ष्ण असते त्याप्रमाणे परमार्थाची वाट सुद्धा तेवढीच तीक्ष्ण आहे. आणि अशा वाटेवर जर तुम्हाला व्यवस्थित चालायचं असेल तर मग तुम्हाला गरज आहे कोणाची? या वाटेच्या अनुभवी मार्गदर्शकाची. विठाला आणि म्हणून परमार्थाची वाटचाल ही अत्यंत बिकट आहे, कष्टाची आहे, सहजासहजी आपण चालू शकत नाही. आणि म्हणून या मार्गावर जर व्यवस्थित तुम्हाला चालायचं असेल, परमार्थाचं साध्य गाठायचं असेल तर कुठेतरी तुम्हाला साधू संतांच्या छत्रछायेखाली हा प्रवास करणं गरजेचं. करू नका काही संग धरा तो वंश वचन. अहो प्रपंचामध्ये तुम्हा आम्हाला जो जन्म मिळालेला आहे ना, या जन्मामध्ये दुसरं काही करता नाही आलं तरी चालेल, करू नका काही, पण एक करा, संत संग धरा. एवढा संत संग मात्र धरा. काय हो संत संघाची एवढी ताकद आहे का? संत संघाचीच सगळ्यात मोठी ताकद. आणि या ताकदीचं वर्णन जर आपल्याला ऐकायचं असेल ना, मग थोडं नारद सूत्रांमध्ये जायला पाहिजे. माझ्याकडे अधिक वेळ नाही, त्यामुळे माझी गती जरा बोलण्याची जास्त असेल आणि महत्वाच्या विषयांवर सांगेल. तत्वज्ञानाचा भाग मी मांडणार, कथेचा भाग मांडणार नाही. कळालं का?
आख्यायिका तू विद्यास्तुत्यर्थ असं आमच्या शास्त्रामध्ये एक वचन आहे. आख्यायिका कशासाठी सांगावी? विद्येची स्तुती करण्यासाठी. या आख्यायिकांनी विद्येची जागा घेऊ नये. तुम्ही सर्वजण जवळजवळ मला महाराजांनी सांगितलं 27 गावातून रोज मंडळी कीर्तनासाठी येतात. आपण मोठे भाविक भक्त आहात. कुठेतरी अंतःकरणात भक्तीचा अंकुर उमटलाय, बीजाचं अंकुरित अवस्था निर्माण झालेली आहे, तर त्याला खत पाणी घालण्यासाठी आमच्यासारखी कीर्तनकार असावी, आहे का नाही? आणि म्हणून भगवंताचा, साधू संतांचा महिमा, त्यांचं महात्म्य ते तुमच्यासमोर उपस्थापित करण्याचा मी प्रयत्न करणार. मग पहा, करू नका काही संत संग धरा असं प्रमाण आपण ऐकलं. प्रपंचात तुम्हाला दुसरं काहीच करायची गरज नाही, केवळ आणि केवळ संतांची संगती करा. जीवनातील सर्वोच्च अवस्था तुम्हाला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. याचं वर्णन नक्कीच कुठेतरी केलंय का? हो, केलंय, अनेक ठिकाणी केलेलं आहे. पण महत्वाचं एक ठिकाण मी तुमच्यासमोर उपस्थापित करतो, कारण आपला भक्ती संप्रदाय आणि आपल्यासाठी सर्वात मोठा आचार्य म्हणजे ज्यांच्या गादीवर मी उभा आहे, नारदाचार्य आहे. आणि नारदांनी एक सुंदर असं एक सूत्र लिहिलेलं. काय सूत्र लिहिलेलं आहे पहा. त्या सूत्रामध्ये असा विचार आलेला आहे, कस्तरती 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 मायाम, असं सूत्र. कळालं का? कहा तरती मायाम, असा प्रश्न विचारला. याचा अर्थ काय? या मायेला, या भवनदीला, या प्रपंचाला, या दुःखाला कोण तरुण जाईल? तुम्ही आम्ही तरणारे नाहीये, तुम्ही आम्ही निमज्जित होणारे आहोत, बुडणारे आहोत. तरण्याची क्षमता अशीच निर्माण होत नाही. भवनिधी तरणं साधी सोपी गोष्ट नाहीये. भवसागर तरुण जाणं साधी सोपी गोष्ट नाहीये. अनेक वर्षांची तपश्चर्या सुद्धा अपुरी पडते. तुम्ही आम्ही तर वर्षातून 7 दिवस 2 तास. आपली तपश्चर्या तेवढी मोठी आहे का भवसागर पार करण्याची? नाही. अहो, अनेक मोठ्या मोठ्या ऋषी मुनींना या भवसागरामध्ये निमज्जित व्हावं लागलेलं. अनेक पौराणिक कथांचे संदर्भ आहेत. त्या कथांच्या माध्यमातून आपल्याला या भवनदीचं, भवसागराचं, या संसाराचं, या मायेचं, या मायाजाळाचं स्वरूप कळतं की हे किती भीषण आहे. आणि या मायाजाळामध्ये मनुष्य दिवसेंदिवस अडकत चाललाय, गुरफटत चाललाय आणि त्याच्यामुळे स्वतःची फजिती घेत चाललेला आहे. की नाही? तुकोबांनी म्हटलेलं आहे, किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे. अहो, किती वेळा जन्माला यायचं आणि किती स्वतःची फजिती करून घ्यायची. म्हणजे वारंवार जन्माला येणं, वारंवार मृत्यूला कवटाळणं ही एक प्रकारची जीवाची होत असलेली फजिती आहे. आणि ही फजिती आपली कैक जन्मांपासून चालली. माझी एकट्याची नाही, आपल्या सर्वांची. कृष्णाने सांगितले, बहुनी मे व्यतीतानी जन्मानी तव चार्जन. अरे, मी अनेक वेळा जन्म घेतलाय, तू सुद्धा अनेक वेळा जन्म घेतलाय. फरक एवढाच आहे, मला माझे गतजन्म माहिती आहे, स्मरणात आहे, तुला नाहीये. आणि ते बरं आहे. हो, जर मागच्या जन्मातला आपल्याला आठवलं असतं, अवघड झालं असतं. शाळा वेळा बंद पडल्या असत्या का? गेल्या जन्मात तुम्ही डॉक्टर होतो, ह्या जन्मात पुन्हा अभ्यास करायची गरज, असं झालं असतं. म्हणून देवाने तुमचं व्यावहारिक ज्ञान हे फक्त त्या त्या जन्मापुरतं ठेवलेलं. आणि म्हणून गतजन्म आपल्याला स्मरणात राहत नाही. पण तो भगवान परमात्मा आहे, त्याला मात्र जन्मजन्मांतराचं सगळं ज्ञान आहे. हे मी कशासाठी सांगतोय? म्हणजे माझं वचन ऐकू नका, पण भगवंतांनी स्वतः सांगितलेलं आहे, मी आणि तू आपण दोघंही जन्मजन्मांतरापासून संबंधित आहोत. आपली जन्मजन्म झालेली आहे, अनेक जन्म आपण जन्माला येतोय. आणि असं वारंवार जन्माला येणं ही काही आनंदाची गोष्ट नाहीये. यद्यपि आपल्या घरात एखादं बाळ जन्माला आलं तर आपण आनंद साजरा करतो, वा 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 मुलगा झाला, वा 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 मुलगी झाली. आपण आनंद साजरा करतो. जे जन्माला आले तो आनंद साजरा करतो गाव, ते तर रडतो. आपल्याला बरं वाटतं, अजून एक कैदी वाढला, त्याचं स्वागत आपण हसून करतो, अरे आपल्यासारखा अजून एक आला. आणि तो विचारा दुःख प्रकट करतो, पुन्हा जन्माला आला. हे सगळं सांगण्यामागचं तात्पर्य तुम्ही 7 दिवस कीर्तनातून ऐकणारच आहात. वारंवार जन्माला येणं आणि वारंवार मृत्यूला कवटाळणं याच्यासारखी दुःख आणि याच्यासारखी फजिती नाहीये. आणि तुकोबांना वाटतं की असली फजिती मला घडवून घ्यायची नाही. किती वेळा जन्म यावा, किती व्हावी फजिती.
मग या फजितीतून सुटका करायची असेल, या मायाजाळातून सुटका करायची असेल तर नक्की करायचं काय, हा मोठा प्रश्न निर्माण होतो. मला ह्या माया संसाराला, या संसाराला, या मायेला, या भवसागराला पार करायचंय. पण पार करण्याचं सामर्थ्य माझ्यामध्ये पाहिजे. अहो 60,000 वर्षांची तपश्चर्या करणारे ऋषी तपस्वी सुद्धा या भवसागराला पार करू शकले नाहीत, मध्येच निमज्जित झालेली. आणि मग 60,000 वर्षांची तपश्चर्या जर इथं तोकडी पडत असेल तर आमच्यासारख्यांची काय गती होईल. आणि म्हणून तुकोबारायांना मोठी अडचण वाटते की हा मायाजाळ पार कसा करायचा, या मायाजाळाचा नाश कसा करायचा, या मायासागराला कसं तरून जायचं. आणि मग त्याला उत्तर देतात आपले नारद महर्षी. नारद महर्षींना प्रश्न विचारला, महाराज कस्तरती, कोण तरतो, या मायासागराला कोण तरुण जाऊ शकतो. आणि त्याचं सुंदर असं उत्तर नारद महर्षी देतात, यह संगान त्यजते, यह महानुभावम सेवते, यह निर्ममो भवती. 3 गोष्टी सांगितल्या. पहिली गोष्ट सांगितली, यह संगान त्यजती, जो संगाचा त्याग करतो, संग त्याग करतो. संग म्हणजे आसक्ती सोडून देतो. विषयांबद्दल असणारी जी अत्यधिक तीव्र प्रेमाची इच्छा आहे ती प्रीती नष्ट करतो. संगान त्यजते. दुसरं कारण सांगितलं, यो महानुभावम सेवते. बघा, पहिलं सांगितलं जो संग त्याग करतो, आणि दुसरं सांगितलं जो महानुभावांची सेवा करतो, त्यांच्या सानिध्यात जातो, त्यांना शरण जातो. आता इथं नारद महर्षी मायेला कोण तरणार हा त्यांच्यासमोर प्रश्न आहे. प्रश्नाचं उत्तर देत असताना त्यांनी 2 गोष्टी महत्वाच्या मानल्या, जो संघाला सोडतो आणि महानुभावांच्या सेवेत लागतो, म्हणजे संतांच्या सेवेत लागतो. का बरं ह्या 2 गोष्टी सोबत सांगितल्या असतील? बरोबर, प्रश्न निर्माण होतो का? याला थोडं अजून मागे जाऊयात आपण. शंकराचार्यांचं एक सुंदर श्लोक, शंकराचार्यांचा सुंदर श्लोक आहे आणि त्या श्लोकामध्ये पायऱ्या मांडलेल्या आहेत. पायऱ्या, प्रत्येक जन्मलेल्या जीवाची सर्वोत्कृष्ट अवस्था, सर्वोत्कृष्ट अभीष्ट विषय जर कोणता असेल, तुम्ही आम्ही काही ठरवू द्या, पण खऱ्या अर्थाने वेद, शास्त्र, पुराण, इतिहासादिकांच्या माध्यमातून तुमच्या आमच्या सर्वांच्या जीवनाचं परमध्येय ही मुक्ती आहे. काय? मुक्ती. आणि या मुक्तीपर्यंतचा जर प्रवास करायचा असेल तर त्याचे टप्पे कसे असावेत याचं वर्णन शंकराचार्य एका ठिकाणी करतात. काय म्हणतात बघा, सत्संगत्वे निस्संगत्वम, निस्संगत्वे निर्मोहत्वम, निर्मोहत्वे निश्चलतत्वम, निश्चलतत्वे जीवनमुक्ती. ह्या पायऱ्या आहेत. काय? निस्संग व्हायला सांगितलंय शास्त्रात. काय सांगितलंय? तुम्हाला परमार्थ करायचा आहे ना, भगवंताची भेट घडवून घ्यायची आहे ना, मुक्तीचा अनुभव तुम्हाला घ्यायचा आहे ना, मग एक करा, निस्संग व्हा. कारण जर संघाला धरून बसलात तर तुमचं आयुष्य नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही, असं गीतेमध्ये सांगितलं. ध्यायतो विषयान् पुंसः संगस्तेषुपजायते, संगात संजायते कामः, कामात् क्रोधो विजायते, क्रोधात् भवति सम्मोहः, सम्मोहात् स्मृतिविभ्रमः, स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो, बुद्धिनाशात् प्रणश्यति. प्रणश्यति, नाश होऊन जातो त्या व्यक्तीचा. मग मनुष्याचा नाश कशावर होतो? बुद्धिनाशावर होतो. आणि मग बुद्धिनाशाचं मूळ कुठे? संघामध्ये. आणि म्हणून परमार्थाची वाटचाल करणाऱ्या प्रत्येक साधकाने सर्वप्रथम काय व्हावं? निस्संग व्हावं, संगरहित व्हावं, विषयाचा संग सोडावा, विषयांचं सानिध्य सोडावं. अहो, तुम्ही म्हणताय निस्संग व्हा, आणि निस्संग होण्यासाठी संग करायला होतात सत्संग. सत्संग सुद्धा संगच आहे की. सत्संग काय? तोही संगच आहे ना. निस्संग होण्यासाठी संग करायला होता. कोणाचा? सत्पुरुषांचा. हीच खासियत आहे सत्संगाची. खासियत काय?
हा असा संघ आहे की तो एकदा लागला ना तुम्ही निसंग झाल्याशिवाय राहत नाही. विठाला संतांच्या संगतीत जर एखादा लागला तो प्रपंचातून फिरकटला, परत प्रपंचाकडे ढुंकूनही पाहत नाही. संतन के संग लाग रे तेरी लक्ष्मी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी लक्ष्मी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी लक्ष्मी बनेगी. द्रौपदी की बन गई प्रहलाद जी की बन गई. द्रौपदी की बन गई प्रहलाद जी की बन गई. हो मेरो भाग रे तेरी लक्ष्मी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी लक्ष्मी बनेगी. हो संतन के संग लाग रे तेरी लक्ष्मी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी लक्ष्मी बनेगी. बघा, संतांच्या सानिध्यात तुम्ही राहिलात ना मग तुम्ही कसेही असो, तो संत संगतीचा एक गुण आहे की त्या सानिध्यात जरी तुम्ही राहिला ना तरी तुमचा स्वभाव कसाही असो तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन घडल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून संतांची संगत म्हणजे कशी असते माहितीये का, तर शास्त्रामध्ये एक उदाहरण दिलेलं आहे. तुम्हाला त्याला काय म्हणतात, लाकूड गायल्यानंतर त्याचा कोळसा, लाल गुंद कोळसा अत्यंत तापलेला आहे आणि तो कुणीतरी रस्त्यावर ठेवला. सहज मी तिथून चालले आणि चुकून माझा पाय त्या कोळशावर पडला. धगधगत्या कोळशावर पाय पडला. पाय कसा पडलाय माझा, चुकून. लक्षात द्या, माझा पाय चुकून पडलाय. चुकून पाय पडल्यावर कोळशाने मला भाजायला पाहिजे का नाही? हा, नाही भाजायला पाहिजे ना, चुकून पडलाय. जाणून बुजून पडल्यावर त्यांनी मला भाजायला पाहिजे. पण माझा चुकून पाय पडल्यावर त्यांनी समजायला पाहिजे, अरे चुकून पाय दिलाय, ठीक आहे, याला नको भाजायला. पण कोळसा असं करत नाही. तुम्ही कसाही जाणतेपणाने अजाणतेपणाने कोणत्याही बुद्धीने त्या कोळशाला तुमचा स्पर्श झाला की ती भाजल्याशिवाय राहत नाही. तसं संतांची संगत तुम्ही कोणत्याही बुद्धीने करा, कोणत्याही उद्देशाने करा, पण त्यांची संगत करा. त्यांची संगत केली तर तुमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. संतांचा महिमा आहे. कोणत्याही उद्देशाने त्यांच्या सानिध्यात आपण राहिलो की त्याचा एक चांगला प्रभाव प्रत्येक त्या जीवावर पडला. Thank you.